नमस्कार. मी डॉक्टर आशिष होलानी. मी चिंतामणी आय अँड डेंटल हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर, आकाशवाणी चौकाजवळ कार्यरत आहे. मी रेटिना सर्जन व ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणून काम करतो. आज आपण लहान बाळांच्या डोळ्यांची जी काही बिमारी आहे त्यासाठी आपण आज बोलणार आहोत, त्याबद्दल आज बोलणार आहोत. तर रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी म्हणजे मुदतीपूर्व जन्म झालेले जे बाळ असतात, किंवा कमी वजनाचे जे काही बाळ असतात, त्यांच्या डोळ्यांमध्ये डोळ्यांची जी नजरेचा पडदा असतो त्याला रेटिना म्हणतात, नेत्रपटल म्हणतात. तर त्याचे रक्तवाहिन्यांची वाढ पूर्णपणे होत नाही. पूर्णपणे रक्तवाहिन्यांची वाढ न झाल्यामुळे भविष्यामध्ये त्यांना नेहमीसाठी नजरेचा धोका संभवू शकतो. तर कमी वजनाचं बाळ म्हणजे 1800 ग्रामपेक्षा कमी वजन, 34 ते 36 आठवड्यापेक्षा अगोदर ज्यांचा जन्म होतो, काचेच्या पेटीत त्यांना जास्ती दिवस ठेवण्यात येतं, ऑक्सिजन लागतं, व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं. तसेच काही ज्याला डॉक्टर लोक म्हणतात की हायर अँटीबायोटिक देण्यात येतात. तर अशा बाळांमध्ये ह्याचा धोका जास्तीत जास्त संभवतो. त्यासोबतच आता जे काही नवीन IVF टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याने बाळ तर जन्माला वगैरे येतं, पण त्यासोबत सोबत हे काही प्रॉब्लेम येऊ शकतात. तर त्या सगळ्यांची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. आता ह्यामध्ये थोडंसं अजून बघायचं म्हणजे रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटीमध्ये बाळाच्या ज्या काही नजरेचा जो पडदा आहे, बाळाच्या नजरेचा पडदा, त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या असतात. तर त्यांची वाढ पूर्णपणे न झाल्यामुळे पडदा हा पूर्णपणे तयार होत नाही व तो जागच्या जागीच त्याच्या घड्या पडायला सुरुवात होते. व तो पूर्णपणे जर त्याच वेळी त्याची ट्रीटमेंट नाही झाली तर तो पूर्णपणे एका ठिकाणी जमा होऊन नजरेचा नेहमीसाठी अंधत्व येऊ शकतं. बऱ्याच वेळेला आम्हा डॉक्टर लोकांना बाळाचे नातेवाईक, बाळाचे आई वडील हे प्रश्न विचारतात की बाळाचे डोळे तर बाहेरून चांगले दिसतात, तर मग तुम्ही एवढं जे म्हणता की बाबा बाळाच्या डोळ्याच्या पडद्यावर नुकसान होतंय किंवा होऊ शकतंय, तर हे त्यांच्या लक्षात येत नाही किंवा त्यांना आम्हाला सगळं समजून सांगावं लागतं. तर बाळा डोळ्यामध्ये जो नजरेचा पडदा आहे तो आतमधल्या बाजूला असतो, तो बाहेरून दिसत नाही. जोपर्यंत डॉक्टर तपासणी करत नाहीत किंवा विशिष्ट मशिनरीद्वारे त्याचे फोटो निघत नाहीत, तर त्याशिवाय त्याला नातेवाईकांना, आई वडिलांना, आजी आजोबांना त्याला समजून समजून सांगणं कठीण जातं. तर तेच सध्याच्या काळामध्ये नवीन टेक्नॉलॉजी जी आलेली आहे त्यामध्ये डोळ्याच्या पडद्याचे फोटो घेतात. ते फोटो आई वडिलांना, नातेवाईकांना, आजी आजोबांना दाखवण्यात येतात व त्यावरून त्यांनाही सहानुभूती होते. त्यांनाही समजवण्यात येतं की बाबा हे अशी अशी बिमारी आहे. तेव्हा कुठं बाळाच्या डोळ्याचे आपण पूर्णपणे रोग निदान करून त्याची ट्रीटमेंट व काळजी घेऊ शकतो. तर यासाठी आई वडिलांनी, आजी आजोबांनी बाळाच्या जे काही लहान बाळाचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे याच्याबद्दल माहिती घेणे, त्यांच्याकडून नेत्ररोग तज्ञांचं सल्ला घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याचं विचारणे, हे सगळं करायला पाहिजे. बाळ जन्मल्यानंतर वयाच्या 21व्या दिवशी या डोळ्याच्या पडद्याची तपासणी करायला पाहिजे. परंतु कधी कधी जर बाळ फार जास्ती कमी वजनाचं आहे, बा अगोदरच जन्म झालेला आहे, 6व्या-7व्या महिन्यात झालेला आहे, तर त्यावेळेला ही तपासणी 15व्या दिवशी पण करतात. तर हे लहान बाळांचे डॉक्टर योग्य त्यावेळेला ते सुचवतात व ते जे काही सुचवतात ते आई वडिलांनी, आजी आजोबांनी त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. ही जी काही तपासणी आहे डोळ्याच्या नेत्रपटलाची तपासणी, रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटीची तपासणी, आपण जवळच्या नेत्ररोग तज्ञांकडे किंवा रेटिना स्पेशालिस्टकडे करून घेणं गरजेचं असतं. आम्ही डॉक्टर लोकांनी नवीन मशिनरी पण त्यामध्ये आत्मसात केलेली आहे. तर आपल्या संभाजीनगरमध्ये चिंतामणी आय अँड डेंटल हॉस्पिटल, अपेक्स हॉस्पिटल रोड, आकाशवाणी चौकाजवळ इथे
डोळ्याच्या मागच्या पडद्याची जी काही बाळांच्या तपासणीची जी मशीन आहे त्याच्याने कॅमेऱ्याद्वारे डोळ्याचे फोटो काढणे व ते पालकांना समजून सांगणे ही एक सुविधा उपलब्ध आहे. तरी आपण याच्याबद्दल मार्गदर्शन करून घेऊ शकता. धन्यवाद.